छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही तर सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊ असं सूचक विधान भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। पालिकेच्या निवडणुका संपायला आता काहीसा वेळ बाकी आहे आणि भाजपचे नेते हे बूथवर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माजी केंद्रीय मंत्री आपल्या सोबत आहेत भागवतजी कराड। तुम्ही विविध बूथवर जातायत, त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधताय। आज जवळजवळ संभाजीनगर शहरामध्ये 15 प्रभागात मी जाऊन आलो। एकंदरीत सर्व ठिकाणी शांततेमध्ये मतदान चालू आहे आणि मतदान शांततेत आहे, पण मतदानाची टक्केवारी मात्र कमी आहे। आत्तापर्यंत जर घेतलं तर साधारण 50 ते 55% मतदान झालेलं आहे आणि मला वाटतं ॲव्हरेज 60च्या आसपास मतदान जाईल। सांगता येत नाही, कारण आता कंपन्यांना सुटलेली 3 वाजता एखाद्या जास्त होऊ शकतं। नागरिकांमध्ये उत्साह आहे, कुठंही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे, पण मी स्वतः भाजपचा आहे आणि भाजपच्या मतदान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत। विशेषतः प्रत्येक बूथवर ज्यावेळेस आम्ही बाजूला घेऊन विचारतो त्यावेळेस कमळाला रिस्पॉन्स चांगला आहे आणि भाजपच्या बऱ्याच जागा येतील असं मला वाटतं। ऑफकोर्स भारतीय जनता पार्टी दिवसभर फिरताय शहरामध्ये, काय वाटलं? भारतीय जनता पार्टीला प्रामुख्यानं सर्वात मोठा पक्ष होईल। मला तर वाटतं जर मतदारांनी आशीर्वाद दिला तर आम्ही निर्विवाद बहुमत करू, बहुमताला पोहोचू, जे 58 नगरसेवक निवडून यायला पाहिजे आणि अडचण आली तर शिंदे शिवसेना आहेच आमच्याबरोबर, शेवटी महायुती होईल। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।